पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आप्या, हा? अगं किती वाजले? झोपायचं नाही का? शपथ, किती वाजलेत? तेव्हा बापू काय? हॅपी बर्थडे। बर्थडे कसं काय? तुम्ही पोरं काय पण काढता बरं का? अहो काहीतरी वेगळं नाही, मला तर 12 वाजता तुम्हाला बर्थडे विश करायचं होतं बघा। मग केलं की आता? नाही ना, अर्धा तास लेट झाले की बर्थडे विश करायला। अगं मला तुझं गिफ्ट पण मिळालं। म्हणजे? प्या, आता तू अभ्यास करत बसली होती ना, मन लावून अभ्यास करत होतीस बघ, कुठंच लक्ष नव्हतं तुझं। मी येऊन उभा राहिलो तरी तुला माहित नाही। आता इतका अभ्यास करती, त्याच्यापेक्षा वेगळं काय गिफ्ट पाहिजे मला? आप्या, राणीत बसून अभ्यास करताना तुझी पाठ नाही ना अवघड? नाही नाही, अजिबातच नाही। नाही ना, मला नक्की सांग, आपण तुझ्यासाठी टेबल खुर्ची आणू। अहो नको बापू, त्यावर तर माझा अभ्यासच होणार नाही बघा। खरं? खोटं कशाला बोलू बापू, राणीमध्ये अभ्यास करायची सवय लागली हो मला, दुसरीकडे ना अभ्यासच होणार नाही बघा माझा। त्या अगं तू पण का नाही? अहो खरंच बापू, ते बघा, अहो तुटता तारा, मागा की काहीतरी, मागा मागा मागा। माझी लेक कलेक्टर होऊन दे। बापूंनी जे मागितले तसं होऊन दे। बापू, तुमच्या बर्थडेची कसली भारी सुरुवात झाली बघा, भारी। चला बापू, 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 हॅपी बर्थडे। आप्या, अगं तू कधी आलीस? अहो आता आले, 10 मिनिटं झाले बघा। बापू, मला ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बर्थडे विश करायचं होतं। आप्या, अगं मला आता तीच स्वप्न पडलं बघ मागाशी, मागच्या बर्थडेला नाही का आपण तुटता तारा बघितला ते? हा तीच। आणि बापू, तेव्हा म्हणलात तसं तुम्ही खुर्ची बी घेऊन दिलीत की मला। वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा बघा। दिप्या, बघतोयस ना, ते तू आहेस, मी आहे, पण आपण दिसतोय काय ना? त्या निमनी स्वप्नी तिला एकच दिसत्या। अगं असं काय म्हणते सुषमा? माझी लेक आता सासरला गेली। तर कुणाला सांगताय तुम्ही? नहीं बापू, मेरे संग सरासर नाइंसाफी हो गई है। बापरे, बस जाऊन दे आता, काय त्याला। आज माझा वाढदिवस आहे म्हणून वाचलायस, नाहीतर आप्या तू फक्त एकदा त्याला होम पडवतोच का नाही बघ? नाही नाही नको दिप्या, गब्बस की फटके खाशीला। मम्मी, अगं तू बापूंना विश केलंस का नाही? हॅपी बर्थडे म्हण की। नाही नाही, नुसतं हॅपी बर्थडे नाही, हॅपी बर्थडे डिअर सुरेश। दिप्या, तू लय आगाव झालायस, लय आगाव झालायस हल्ली। अगं मम्मी, त्याला काय होतंय तवा ती? अगं तुझी पोरगी कसल्या डेटवर जाते तुला माहित आहे का? दिप्या, नाही सांगतो की। दिप्या, काय लाइटिंग, काय फुले, दिप्या, काही नाही, उगाच काहीतरी बोलतोय। सगळं सांगू नको, मला लई कसं तरी होतंय। राहिलं सुषमा, ही दोघं घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं नाही? बरं चला, तुम्ही आवरून घ्या, मी ओवाळते तुम्हाला। ए मम्मी,
अगं वाईज मला तेलानं उठणं दे की. बापूंना तेल लावून देते डोक्याला, मग आंघोळीला जावा. अगं आपे उठणं नाही पण डाळीचं पीठ देते की. चालतंय की. थांबा मी तेल आणते. अरे शपथ बापू, म्हणजे तुम्ही आज शाही स्नान करणार होय? बापू या बसा. या बसा. आप्या कसलं भारी वाटतंय. दिदे जरा मला पण व्हायचं तेल लाव की. नाही मला कामाचा लय लोड असतो का आजकाल. तुला कसलं लोड? बापू तुमची केस पांढरी झाली ती, माझी लाल झाली ती लाल. म्हणजे बघा मला कामाचं किती टेन्शन असेल ती. खरंच रे, लय कामाचा लोड आहे ना तुला. ये बाळा मी तुला तेल लावून देते. दिप्या पण इकडे उलटच झालं या. म्हणजे माहेर आलेल्या लेकीचे लाड करायचे, तिचं कौतुक करायचं सोडून तू तू तुझेच लाड करून घेतोय स्वैर. बघ की तर. तर लाड म्हणून लाड. अगं तिचं सासर काय लांब आहे वय, चालत आले ती. लय चुरू चुरू बोलायला लागलाय का तू. मग काय दिप्या डॉन पब्लिक ऑन. दिदे आता शेंडीला लाव. आप्या बास कर बर का, ह्यो काय बास म्हणणार नाही. अय डॉन उठा, आंघोळ करून घेऊ. उठ उठ उठ. मम्मी काहीतरी मस्त गोडा धोडाचं कर बघ जेवायला. अगं बाई शिराच करणार आहे मी. तुझ्या बापूंना बी शिरा लय आवडतो बघ, आणि म्हणून कालच तूप कडवून ठेवलं होतं मी. चालतंय, चल मी रवा भाजायला घेते. आपे घरी सगळं नीट आहे ना ग? नाही म्हणजे पियू आल्यापासून जरा गडबड चालली होती ना म्हणून विचारलं. अगं नाही मम्मी, सगळं ठीक आहे. असं काय विचारतेस तू. अगं नाही, ते पियूचं कवा धरणं चाललं होतं ना, आणि त्यात तो त्याचा नवरा तो बी कायला शहाणा नाही बघ. सगळं ठीक आहे. अप्पे पण कसं आहे ना, तू सगळ्यांचं चांगलं करायला जातेस बघ, पण ह्या नवरा बायकोच्या भांडणात अजिबात पडू नकोस. नाही तर म्हणतील मागणं आली आणि शहाणी झाली म्हणून. आज फक्त सराव परीक्षेचे पेपर जाळलेत. ती पिऊ या घरात आली आणि इथं राहायला लागली ना, रोज रोज काहीतरी जाळी लक्षात ठेव. काय ग अप्पे, अगं काय म्हणते मी. अगं नाही मम्मी, अगं उलट घरात सगळ्यांनी ना असे एकत्र फोटो काढलाय. सगळे एवढे खुश आहेत ना. अगं सगळं भारी चाललंय. ती काय बी असू देत, पण मी सांगितलं देण्यात ठेव. चल. बापू आज तुमचा बर्थडे एकदम जंगी होणार. हे बी आत्ताच व्हायचं होतं. काय झालं मम्मी. अगं केव्हा त्याला निरंजन लावते, पेटतच नाही बघ. अगं काजळी पकडली असेल त्यात केवढं. आम्ही लावून बघते. बापू हॅपी बर्थडे. टाइम आलो ना. तर काय, तुम्ही बी टायमावर आलाय आणि मी बी. अजून बापू न ओवळलंय कुठं. दाजी तुम्ही केक आणलाय वय. मग दिप्या, सासऱ्यांचा बर्थडे, केक पाहिजे ना. अरे अर्जुन, सकाळ सकाळ कोणी केक कापतं का? बापू बर्थडे आपला, केक आपला, पाहिजे तेव्हा कापायचा. बापूंचा बर्थडे लय जोरात आहे आज. भया माझा टायमाला कुठला आलाय बर्थडे का पिड्डे, आणि कुठला आलाय केक. माझ्या टायमाला तर माझी जन्मतारीख बी माहित नाही मला. आता शाळेत घालायचं म्हणून दाखल्यावर 1 जून टाकली आणि झालं घरच्यांचं काम. अक्का तुम्ही बी 1 जून का? म्हणजे अखिल भारतीय 1 जूनला बर्थडे संघटनेचे सदस्य नाही, अध्यक्ष आहे म्हणायचं तुम्ही. तर काय, आमचे कदम बी त्यातलेच बरं का. दाजी मी केक उडून बघा कसला आहे ती. पक्की. काय एवढं. दिप्या गाढवा, तुला अक्कल आहे का रे? कळतं का तुला काय? हा अगं मग मी काय मुद्दाम केलंय वय. गबस. तो केक काय कुठे पळून चाललाय का? तूच खाणार होतास ना. मग अशी ते निरंजन लागत नव्हतं आणि आता ताट पाडून ठेवलंस. माझा जीव लई घाबरायला लागलाय. अहो मामी, तुम्ही नका असा काही विचार करू. मम्मी अगं काही नाही, आपण ताट परत तयार करू की. दिप्या जा, सामान काढ पटकन जा.
सुषमे आज ह्यो अपशकुन नाही व्हायला पाहिजे होता. अक्का कशाला विषय वाढवते, चालत ना, साधी गोष्ट आहे. अक्का जाऊ दे की मी आवरून घेते. हा बघ सुषमा, सकाळी सकाळी एवढं आप्पीनं डोक्याला तेल लावून दिलं, जावई केक घेऊन आलाय, दीप्या एवढं काम करतोय. हा असा कधी वाढदिवसच साजरा झाला नाही बघ माझा. बापू एक नंबर बोलला तुम्ही. चला आता वळून घेऊया. चला केक कापू आता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बापू. बापू हॅपी बर्थडे टू यू. अहो तुम्ही आज ना कुठंच बाहेर जाऊ नका. असं काय म्हणते सुषमा, 2 तरी फेऱ्या करून येतो की. नको म्हणलं ना मी. बापू बरोबर आहे तिचं, तुम्ही आज घरातच थांबा. बापू सगळेजण म्हणतात तर थांबा की. बापू थांबा की मी बी आल्या घरी तर. बरं ठीक आहे, थांबतो. बरं चला मी निघतो, मला जरा सातारला जायचंय. एक मंत्री आले, सिक्युरिटीचं काम आहे आपल्याकडे. रात्री किती उशीर होईल काय माहित नाही, म्हणलं सकाळ सकाळ जाऊन भेटून यावं बापूंना, शुभेच्छा द्याव्या. मला पिवताय म्हणली होती, पण दुसरंच कोणतरी गेलं बातमी कव्हर करायला. अहो अर्जुनराव थांबा की, नाश्ता करून जा. मामी नको आता, उशीर झालाय. नाश्ता करून जा की. बरं आता काय, होम मिनिस्टरनीच आदेश दिलाय, तो मंत्री काय एवढा मोठा आहे व्हय? हा दिदे. बापू मला जर लग्न करायचं झालं ना, मी पहिल्यांदा दाजींची गाडी घेणार. का रे? अहो बापू एवढं डेट बीट करायचं काय सुट्टी आहे व्हय? संपूर्ण सुषमे चाटा ग कबर. हे दिप्या मूड द्या. मी काही बोलत नाही म्हणून तुझी जीभ लय चुरू चुरू चालते. अरे माझ्या टायमाला तुम्हाला सांगते, असली पोरं होती ना, 4 फटका दिला की वटणीवर यायची. हॅलो, झालं का नाही वाळून? तर अहो झालं की. आता जावयाकडनं लेकीकडनं लाड करून घ्यायचं चाललंय. मस्त आहे मस्त आहे. बरं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो धन्यवाद. बर जमलं तर मी चक्कर मारतो, नाहीतर तुम्ही या काय. बर ठीक आहे, बघतो कसं जमेल तसं. हा बरं ठेवू का. हा चालेल चालेल. काय विनया, कुणाचा फोन होता? अरे काय नाही, मीच केला होता. ते बापूंचा वाढदिवस आहे ना, म्हणून आपली गेली होय सकाळ सकाळी. मीच म्हणलं तिला ये जाऊन म्हणून. मग दिल्या का नाही शुभेच्छा? हा दिल्या की. बर मी आवरू का, मला जरा शेतात जायचंय. बर. सरकार आजचा दिवस एक नंबर आहे बघा. आरजा गेलाय मंत्र्यांच्या ड्युटीवर, तो काय रात्रीपर्यंत येणार नाही. आपल्याकडे अख्खं टाइम टेबल आहे त्यांचं. आज त्या आप्पीचा सगळा माज उतरून टाकू.
नाही ते खरं आहे, पण एक अडचण आहे. आता काय झालं? चला सुजा झाला का चहा पिऊन? हा झाला. ही अडचण आहे. आई वहिनी कुठे? रुपाली माग कापड धुत असेल का र? सरकार काय करायचं लवकर सांगा. 12 तास उठली नाही पाहिजेत. जा घेऊन ये. काय हो काय झालं? कळल तुम्हाला लवकरच. मग काय तायडे? चहा पिणार का? पी, बरं वाटेल जरा. तुझ्या वहिनी काय होईल म्हणजे डबा ना? अहो किचन मध्ये ठेवलाय की. अहो नाही तिथं. नाही अहो असल मगाशी रुपालीने ठेवलाय. होय का? बघा बरं परत एकदा बघा. बघ हा सरकार हे उठणार नाही ना? 12 तास उठत नाही आता. वहिनी काय काय विनू भाऊजी? काय? अहो नाही तिथं डबा. नाही हा खोलीत असेल बघतो मी. अहो थांबा विनू भाऊजी खोलीत नाही. मी पण विसरले बघा. हॉलमध्ये असेल हॉलमध्ये. होय का? हा बर घेतो तिथनं आणि येतो बरं का मी. हा चालेल. सरकार घ्यायचं बोलून वडापावला. आता नको. एक माणूस येणार आहे भेटायला, तो येऊन गेल्यावर बघू. आज कोण येतंय ते बघतोच आपे. होय हो? काय झालं? काय नाही. आपली काय करते का? आतमध्ये काहीतरी वाचत असेल. बापू बापू ऐक हे घ्या. काय ग? राणीच्या शीटचं कव्हर खराब झालं ना, मला दीप्या म्हणला होता, म्हणून मग म्हणलं हे शिवून द्यावं तुम्हाला. आवडलं? लय भारी आहे बघ. हे करत बसलेली स्वय आतमध्ये. आव जरा राहिलं होतं, मग म्हणलं पूर्ण करून द्यावं. इथे अरे काय आप्या? बापू आता मी सांगितलं डोळं उघडायचं काय. 1 2 3 टन टन. अरे अरे दिप्या. ही माझ्याकडनं. तुमचं जुनं पाकिट फाटलंय ना, मग ही वापरा. दीप्या अरे तू कधी आणलंस हे? मग मी कालच आणलंय. मी दीदी म्हणले आपण एकत्र देऊ म्हणून थांबलेलो.
ग खरंच लक्षात राहण्यासारखा वाढदिवस झाला माझा रे. नाही, आजचा दिवस का नाही एकदम भारी गेला, पण माझ्या जीवाला उगाच घोर लागून राहिलं. मम्मी तू ना उगाच काहीतरी विचार करत बसतीस बघ. बरं चला आता मी येऊ का? निघालीस होय? बापू आता येते की, सगळ्यापासून इकडेच आहे, जाते आता घरी. आप्पे येत जा आदनं मधनं. तू आलीस का नाही की लई बरं वाटतं बघ. येते की मम्मी, त्यात काय. थांब जरा आल्या. आवडलं ना? छान आहे. आप्पे तुझी ने अर्जुनरावांची नीट काळजी घ्या, आणि सकाळी मी जी काय सांगितलं ना ती नीट ध्यानात ठेव. हो सगळं लक्षात आहे माझ्या, तू नको काळजी करू. बरं दिप्या, मी हे म्हणत होत. हॅलो. नमस्कार बाप्पू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा धन्यवाद बर का. जरा चक्कर टाका की घरी. आत्ता? हा आत्ता या, जरा वेळाने या, पण नक्की या. अहो सरकार आठवण काढत होते तुमची. बर ठीक आहे. आपी येतेस तिकडं, आपीला सोडायला येतो. वाह 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 वाह, या या या, दोघं बी या, वाट बघतोय. हा बर. घेऊन या. कोण होता? सुजयराव होते, म्हणले सरकार आठवण काढतात, येऊन जावा. नाही नाही, आत्ता नका जाऊ तुम्ही. का? अगं येऊ दे की मम्मी. जाऊन येतो मी, आपीला पण सोडतो आणि भेटून येतो. आप्या आलो मी, कपडे बदलतो. मम्मी अगं असं का म्हणलीस? अगं काय नाही, ते आज दिवसभर जे काय झालं ना त्याच्यामुळं, आणि त्या दिवशी बी. हॅलो बोल अर्जुन. आपे निघालीस का? निघतच होते. अरे बापू सोडतायत मला. अरे वा, एक नंबर काम झालं. अगं माझं इकडचं काम उरकलं म्हणून फोन केला. बापूंना थांबून ठेव, मी आलो. चालतंय की, ये. हा आलो आलो. आप्या हा चला निघूया आपण. अहो ऐका की, दीप्याला घेऊन जा सोबत. अगं त्याला कशाला एवढ्या रात्री, मी येतो जाऊन. चल आप्या. येऊ का रे? मम्मी येत्या, काळजी घे. या 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 बाप्पू या. आज तुमचा वाढदिवस. हा एकदम बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बापू. धन्यवाद सरकार. किती वर्ष लागलं म्हणायचं तुम्हाला? 52 संपून 53 लागलं. काय सांगताय? 53? छे 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 छे. एकदम तरुण दिसताय राव तुम्ही. पण तरी सुद्धा साधा हिशोब पाळता येत नाही म्हणा की तुम्हाला. नाही तसं नाही सरकार. मी सरकार अहो, ही खुर्ची. हा खुर्ची. काय दिसतंय अप्पे तुला? ही खुर्ची तर अर्जाने आणली म्हटला होता ना त्यो. होय बापू, पण ही खुर्ची तर तुम्ही दिली आहे ना? होय सरकार. बघा बापू,
अहो एवढी भारी महागाची खुर्ची घ्या ना, तुमच्याकडे पैसे आहेत. लोकांचं काय बाय द्यायला वाटायला पैसा आहे. आणि जेव्हा आमच्या पैशाची वेळ ती द्यायची तेव्हा मात्र तुम्ही अगदी गाई कुतीला येत आहे. अरे दादा, आज बापूंचा वाढदिवस आहे. काका आजचा हिशोब मागतच नाही आम्ही, मागतोय तो आधीचाच आहे. घरचा म्हणून लय फायदा घेतलाय आता. कसला फायदा भाऊजी? आवाज खाली. हे माझं घर आहे. सरकार मी काय म्हणतोय, अहो हे 10,000 आहेत, एवढे ठेवा, बाकीचे मी काय फेक देतो का काय आम्हाला? आमच्याकडनं 2 लाख रुपये मोजून घेतले होते, 1 रुपया सुद्धा कमी नाही. आणि देताना अशा पत्रावळ्या देतो काय रे? हंबीर. अरे सरकार सरकार म्हणायचं आम्हाला. सरकार अहो बस आता मध्ये बोलू नकोस. का तू दिलेत पैसे? पण सरकार तुम्ही हे आत्ता आले ना मग घरात, गप्प बसायचं, उगाच अक्कल चालवायची नाही. तुला बघवत नसेल ना तर थांबू नको इथं, आज जा नाही तर निघ बाहेर. मी काय म्हणतोय, हे बघा ना, हे एवढे पैसे. हो बापू, अहो तुम्हाला 1 लाख रुपये देणं आहे, यांना काय होणार आहे? 1 लाख? अहो एवढं कसं झालं व्याज? का आम्हाला काही गणित येत नाही? सरकार मी फक्त विचारतीये. ए विचार तुझ्या बापूना, त्यांनी जे लिहून दिलंय ना त्याप्रमाणे आम्ही हिशोब घेतोय. सरकार अहो ती अतिशहाणी आहे म्हणून बोलतीये. नाही भाऊजी, अहो 2 लाखाच्या हिशोबाने 10% जर का व्याज दर काढलं तर 2 महिन्याचे 40,000 रुपये होतात ना. मग 1 लाख कसले? तुला काय वाटतं आम्ही काय तुझ्या बापाला फसवतोय? तर कशाला तोडवर करून आमची सून म्हणून या घरात आलीस? सरकार अहो तुम्ही तिला. सर हा विषय माझ्यात आणि बापूंच्यातला आहे. आता आमच्या दोघांच्या मध्ये कोणी जरी बोललं तरी त्याची अजिबात खैर नाही सांगून ठेवतो. आहेत खाऊ सगळी बसले तर माजल्यात. नातेवाईक नातेवाईक म्हणून गप बसलो, हे बी तसलेच निघाले. 1 मिनिट, तसलीच म्हणजे पैसे बुडवी. 40,000 म्हणलीस ना तू? तुझ्या बापाला विचार, का रे किती दिले? भाऊजी तोंड सांभाळून बोला. अरे कार्य करायचं काम नाही. बापू आहेत ते माझे. आप्या तू जरा शांत हो बरं, मी बोलतोय ना. बापू थांबा. अहो किती का दिले असं ना, पण ही काय बोलायची पद्धत आहे का? किती का दिले असं ना? नाही जमत नव्हतं, ऐपत नव्हती तर घ्यायचे नव्हतं ना. सरकार किती द्यायचे मला सांगा, मी देते. सांगितलं ना तुला, 1 लाख रुपये द्यायचेत. 1 लाख, व्याजाचे 40 आणि मुद्दलाचे 60. सरकार ते वरच्या मुद्दलाचे 60 तुम्ही उगाच लावलेत. आपे पैसे माझेत. विचार तुझ्या बापाला कसे द्यायचे ते. सरकार तुम्ही आता हे त्रास द्यायला म्हणून करताय? निघा मग. आमच्या नातवाकडे तोंड सुद्धा करून बघायचं नाही. निघा हो बाहेर. मऊ लागले की पार माणसाला अगदी पार कोपरानं खाण्याची सवय असते. पण ह्यो हंबीर सरकार आता गप बसणार नाही. ए दादा, काय आरजाला फोन करतोय का? घे त्याला बोलून घे, त्याच्या समोरच करू काय करायचंय ते. सरकार तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं बापूंना. एवढे पैसे कुठून आणणार आहेत आता ते? आम्हाला काय करायचे? हा कुठून आणायचे त्याचं ते बघल. इकू दे त्याला काहीतरी. अहो सरकार इकून काय विकणार आहे ते? ही खटारा सोडून त्यांच्याकडे काय आहे? सुजयराव अहो प्राणी म्हणा. सरकार मी काय म्हणतोय, तुम्ही बापू तुम्ही हात जोडू नका. हो हात जोडू नका बापू. थांब, मी बोलतोय ना. ए आप्पे, मोठी माणसं बोलतात ना, मग तू कशाला मध्ये मध्ये बोलती? गप्प बस की, त्यांचं ते बघून घेतील. असं कसं आई? अगं हिच्या तर लग्नाला कर्ज काढलं होतं,
म्हणूनच म्हणतेय मी, बापू हात जोडू नका, मला नाही आवडत. माझ्यामुळे झालंय ना, मी बघते की काय करायचं ते, तुम्ही हात नका जोडू. आपे अगं कुठनं आणणार पैसे आपण? तू माझा हात सोड बरं. बापू तुम्ही थांबा हो. तुम्हाला सांगितलं ना हात जोडू नका, मला नाही आवडत तुम्ही दुसऱ्या पुढे झुकलेला हात जोडलेले. पैसे द्यायचेत ना, बघू किती काय करायचं, पण तुम्ही हात नका जोडू. दादा अरे मी देतो पैसे, जरा थांब, अर्ज आला की त्याच्याकडनं घेऊन देतो. घ्या, म्हणजे आपल्या घरातले पैसे यांच्याच घशात घालायचे. अरे माझे देतो. अरे असं काय करतो दादा? अरे कुठनं असणार ह्यांच्याकडे 1 लाख रुपये? कोण देणार आहे यांना? आप्पे बापू तुम्ही नका काळजी करू. ए इन्या, कळली तुझी धाव, आणि देवाचं कुकूत देवालाच लाव. हा कुठनं देणार रे पैसे तू? सांग की. अरे 50 वर्षाचा घोडा झाला आहेस तरी तुला हे तुझा भाऊ सरकार पोचतोय, आणि कुठं देतो पैसे? हा ज्या शेतात राबतो, किती अंतर त्या शेतात ना तू? सांग की मला. अरे तुझं कुठल्या बँकेत खातं तरी आहेत का खिशात 4 पैसे आहेत का? बघ रे तुझ्या, आहेत का त्याच्या खिशात पैसे? नाही नाही सरकार, अहो असतील की काकाच्या खिशात पैसे? असतील. हा लई पैसे आहेत काकांकडे. अरे बापरे, 50 रुपये घ्या. 50 रुपये सरकार, काकांकडे 50 रुपये निघालेत. घे आप्पे, तुझ्या सासऱ्याच्या खिशात 50 रुपये निघालेत. आता राहिलेले तुझा नवरा आल्यावर देईल. 99,950 रुपये. बरोबर ना कलेक्टर मॅडम? हिशोब जरा चुकतोय. अर्जुनाला ना त्यांनी कष्टानं कमवलेले 1 लाख रुपये तो तुम्हाला देईल. म्हणजे तुम्ही आता बाबांच्या खिशात ही नोट काढली ना, ती मान सन्मानानं त्यांच्या खिशात परत ठेवेल. मग हिशोब बरोबर होईल. बघ ए चिंचुके, अरे होतंय का? आजच गाडी बंद पडायची होती का? अरे बापू घरी वाट बघतात राव, तिकडं कर ना काहीतरी. साहेब सरकारी गाडी घ्या की समजून, नका ना चिडचिड करू. अहो गॅरेजवाल्याला फोन केला, येईलच इतक्यात. कधी येतो काय म्हणलाय तो? मी काय म्हणतोय, त्यापेक्षा तुम्ही घरी फोन लावून घ्या. तेच करतो. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. एक पर्याय आहे आप्पे, ज्यामुळे तुझ्या बापूंना 1 लाख रुपये द्यावे नाही लागणार. काय? ही खुर्ची दे मला. मग हे पैसे माफ. अरे दादा काय करतोय तू? हे कुठं काय करतोय? हिशोब करतोय, सरळ साधा हिशोब. नाही नाही, आपीनं अभ्यास करावा म्हणून मी खुर्ची आणली. खुर्ची नाही द्यायची. मग पैसे द्या. तुमची असली रडकी नाटकं बघायला येणार नाही माझ्याकडे. कुठून देणार? होय बाप्पू, कुठून देणार पैसे? ही खटारा विकता का? 1 लाख रुपयाची असेल ना? भाऊजी राणीला हात लावायचा नाही. बापून ती खुर्ची तिला प्रेमानं दिली, त्याची अशी किंमत करू नको दादा. हेच सांगतो येण्या. अरे तू सुद्धा माझ्या प्रेमाची किंमत करू नकोस. सरकार तुम्ही आता हे त्रास द्यायला म्हणून करताय? ए गप्प बस. मी गप्प बसणार नाहीये. का गप्प बसायचं मी? काय? भाऊजी सुजय सोड मला. नाही सोडणार. भाऊजी आओ. बोला. नाही अजून कोणाला काय बोलायचंय का? बोलायचंय काय गप्पे? नाही काय ठरलंय तुझं? सुजय तू हे चुकीचं करतोय. सोड मला सुजय. सोड. अरे सोड मला सुजय. आताचा आवाज केला तर खोलीत ना घराबाहेर ढकलीन.
सुजय दार उघड. तिचं काय करणार आहे सरकार? हा, कुठली ती खुर्ची? ती खुर्चीवर बसल्या का कलेक्टर झालं का वाटतं तिला? नाही ना देत खुर्ची. जा गाडीच्या चाव्या घे. हा, द्या बाप्पू चाव्या. दे 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 दे. दिली खुर्ची. आप्पे बघ अजून विचार कर, नाहीतर अर्जुन आला की परत कांगावा करशील. ताई, मी शब्दाची पक्की आहे. खुर्ची दिली. एक गाडी नाही रस्त्याला. नेमकी आजच कुठं तडफडल्यात सगळी काय माहिती. साहेब रात्रीची वेळ आहे, गॅरेजवाला झोपलेला, त्याला उठवून बोलावलं इकडे या म्हणून. फोन बी कोण उचला ना. माझ्या पुढे काय दुसरा मार्ग बी नाही रे. कुणाचाच फोन लाग नाही वय. तेच तर, नक्की मॅटर काय झालं ते पण कळा ना. मी काय म्हणतोय साहेब, माणूस पाठवून देऊ का घरी? नाही नको, तू एक काम कर, तो कुठे गॅरेजवाला येतो येतो येतो, त्याला बोलव आणि गाडीचं काम करून घे पहिलं. मी निघतो पुढं. अहो साहेब, हो साहेब. सरकार, त्या खुर्चीचं काय करायचं आता? काय करणार? खुर्ची आता आपल्या मालकीत झाली. आपण आता काय पाहिजे ते करू शकतो. सुजा, आज थंडी जास्त वाटते ना रे. चल आज आपण शेकोटी करूयात. बापू, शब्द दिलाय तर तो आयुष्यभर मोडायचा नाही. तुम्हीच सांगितलं ना, म्हणून मी आमच्या राज्यात फक्त सरकार बसतात खुर्चीवर, बाकी कोण नाही. खुर्चीची किंमत काय? बापू, तुम्ही असं काय विचारताय? नाही नाही, सांग की मला, ह्या खुर्चीची किंमत काय असेल? 4-5 हजाराची असेल ना बापू ही खुर्ची. नाही आप्पे, आता या खुर्चीची किंमत काहीच नाही आप्पे. बापू, तू त्याच्यावर बसून अभ्यास करत होती ना, ती बघवलं नाही ग, म्हणून त्याची होळी झाली आज. पण या खुर्चीच्या जागी साधी प्लास्टिकची जरी खुर्ची असती आणि ती कलेक्टरची असती तर त्या खुर्चीला पेटवायचं सोड, हात लावायची सुद्धा कुणाची हिंमत झाली नसती. अप्पे,
याच आगी पुढे मला वचन दे, तू कलेक्टरची खुर्ची मिळवणारच. बापू, मी तुम्हाला वचन देते, कलेक्टर होऊन मी खुर्ची मिळवणार. कोणी केले? आला हिरो पिक्चर संपल्यावर. आता कुणी केलं हे? आम्ही केलंय, आणि जे काय झालंय ते सगळ्यांच्या संमतीनं झालंय. अरे बापू, व्याजाचे पैसे देऊ शकले नाहीत म्हणून खुर्ची जाळली यांनी. अर्ज्या, तू सरकारांना फसवून खुर्ची घरात आणली, सांगितलं नाही राव. मग काय झालं सुजय? म्हणून काही कारण काढून तुम्ही अपर्णाला त्रास देणार का? कारण काढून म्हणजे? आणि ती काय अगदी धुतल्या तांदळासारखी आहे वय? आई, अपर्णा सून आहे या घरची, सून लक्ष्मी असते. आता नाटकं नकोत मला. हे माझं घर आहे आणि इथं माझ्या नियमानुसारच वागावं लागणार. अरे दादा, नियम जेलात असतात, घरात नाही. काका, काय ती पोरगी घरात आल्यापासून तुला घर जेल वाटायला लागलं होय? आधी तर सगळं चांगलं होतं. सुजय, काय चुकलंय तिचं म्हणून हात धुवून तिच्या मागे लागलेलं असतात तुम्ही? स्वप्नील सर, नाही, तिच्या मागे हात धुवून लागायला ती काही कलेक्टर लागून गेले नाही. एवढी बी किंमत देत नाही आम्ही तिला. अरे अर्जा, अरे बोल काहीतरी. आपे बॅग भर, आपण घर सोडून चाललोय आत्ताच्या आत्ता. जिथं माझ्या बायकोच्या स्वप्नांना जागा नाही तिथं मला राहायचंच नाही.